काय खरात आज लय जोरात. काय नाही बसले उन्हात आणत लोकांच्या दारात. मला 20 रुपये दे ना. कशाला पाहिजेत आता? मला थम्सअप, पेप्सी, मिरिंडा, फॅन्टा, माझा, लिमका, हं? 7 अप आज प्यायचे काहीतरी कोल्ड्रिंक. प्यायचंय? मग माझ्याकडे नाहीत पैसे, तिकडे लोकाला मागायचे. जा बाबा. दे ना. नाही बाबा पैसा पाणी नाही, जा तू. 20 दे, 20 फक्त. अरे जर खायला पैसे नाहीत, 1 रुपया नाही, जा. दे ना 20. अरे नाहीत बाबा पैसे गण तू. नाही का? नाही कर नाही. बर ठीक आहे बर. अरे काय म्हणता होता घंटे? काय नाही बाबा, गेलाय डोकं खाऊन पैसे मागत होता. हा का? अरे मग करावा खर्च. कर ना खर्च बिरच. खर्च बिरच? अरे तू लग्न झालेल्या बायका माझ्यासाठी सोयरी का आणल्यास तू? काय असं तो हे करतो? चालायचं. चालायचं. बरं झालं, चालतं चालतं मलाच खांद्यावर नाही नेलं. आता कसं असतं, एवढ्या वर्षानंतर तू गावात आला ना, आहे की नाही? मग तुला आता काय काय नाही. बरं तुझा तो चूक माझी नाही ना भाऊ. तुला मी दाखवली, तू बघितली, तुझ्या डोळ्यांची चुकी आहे ना ती. अरे पण तू नंतर तर सांगायचं ना की आपल्या गावात 2 आहेत. हा झालं ना ते बरं, आडनावरून विषय होता. हा ना. पण आता शेवटी काय होतं, शेवटी कर्म प्रारब्ध असते. आता तुझ्या हा. वाट्याला ते येणारच होते त्याचे दांडके 2-4. मग ते आले वाट्याला. त्याला काय नाही एवढं, आहे की नाही? आता तुम्ही तिकडं पुण्याला मुंबईला असतो, तू व्यवसाय कामानिमित्त, मग तिकडं खर्च पाहणारा असे कोणी कार्यकर्ते नाही भेटत का? अरे खर्च पाण्याला काय भाऊ? अरे हॉटेलात जातेत, फक्त माझं नाव सांगतेत, वाटेल ते खाऊन येतेत. प्यायचा तर विषयच नाही. तुझे अकाउंट सगळे फुल असते नाही की? एवढे फुल झाले तसे खाली व्हायला लागलेत. एवढे फुल झालेत. अरे बापरे. आता हे माझ्या बुद्धीच्या क्षमतेपेक्षा असं नाही का, वरतून असं खाली पडून राहिलं सगळं. अरे मग मला काय वाटतं माहितीये का, तू आता खर्च करणार आहे का नाही मला ते सांग. आता तुला काही खर्च बिरच नाही, तू आता जा भाऊ. जा भाऊ. जातो आता. ए भाऊ. भाऊ. भाईये, तू 4-5 वर्षांनंतर आला गावात. मी साधारणतः 4-5-4 8 आणि 4 16 वर्षापासून गावातच आहे. उठ चल घे बत्तीस. नाही खर्च तर याचं आहे ना, काहीतरी गाणं वाजवत लागणार आहे. झोपाळा पानान पैसे आणि उत्ताने चालले तर वाहू राहिले ना पैसे. याला आहे ना, याला गाणंच वाजवत. याचे पैसेच एकदा आहे ना माझच उतर होतं याचा. वर्षानंतर गावात ना म्हणलं टारसर करत. काय आले? अरे ते माया नाही का, आलाय तिकडून शहरातून. काय तिकडं काय माहिती 2-5 पैसे कमवले, इतका फाटतोय काय काय सांगा. बोले एवढ्या अकाउंटला पैसे येत आणि एवढा बॅलन्स येत आणि घरण दारण. अरे म्हटलं मग खर्च कर. मग कायचं काय, अरे अपमान केलाय माझा. माझं म्हणजे तुझा बी केला काय? म्हणजे तुझा पण अपमान केला का? मी 20 रुपये मागितले होते त्याला कोल्ड ड्रिंक प्यायला. मग दिला हाकलून, मला पर कुत्रा हाकलल्यावानी. आईला गंठे ते असं डोक्यात गेला नाही रे. बाकी त्यांचे कामच करायचं बरं का कामल्या. आपण मला नाही म्हणतो मला. हा नाही तर काय. त्याला आहे ना, आता तर मी आता काय डोकं चालणार आहे. नाही तर घंटे त्याला अशी सुट्टी देऊन टाकू ना, परत त्याच्या ना हे डोक्यातलं खोय ना उतरून गेलं पाहिजे. त्याने बी ना गावाकडच्या पोरांना आहे ना आपला नाद नाही केला पाहिजे. भविष्यात जर गावाकडे घेऊन ते गेला ना तिकडे कधी शहरात, हा तो शहरातल्या लोकांना बी घाबरला पाहिजे. कामल्या. मी आहे ना काल टीव्हीवर एक जाहिरात बघितली. हा काय? ते गोळ्या असतात गोळ्या. ते गोळ्या खाल्ल्याने माणसं चाकाळत येत. माणसं चाकाळत येत गोळ्या खाल्ल्यावर. हा टीव्हीवर जाहिरात पाहिली होती काय तू? हा. ए गंठे, अरे त्या विषय म्हणजे ते गोळ्या म्हणजे त्या तसल्या गोळ्या आहेत तसल्या. मग काय करू आपण, ते तसल्या गोळ्या घेऊ हा आणि याला कोल्ड ड्रिंक मध्ये पाच देऊ त्या गोळ्या आणि दिवस सुजाताबाईकडे सोडून. हा हे चाकाळ त्या गोळ्या खाल्ल्यावर हा हे चाकाळ सुजाताबाईला काहीतरी इकडे तिकडे हात लावीन. हा सुजाताबाई त्याला हानीन. चेअरमनला फोन करून बोलवीन, चेअरमन हानीन. हा. चेअरमनने जर कार्यकर्त्यांना बोलवलं, आपण तर दांडग घेऊनच निघू. फावडे 2 दांडकी. घंटे भारी. आपण हे सगळं करायला आपल्याला पैसे लागतील. अरे पैसे होऊन दे खर्च, पदर घालू. मी तर काय म्हणतो, मी साचून ठेवलेले आहेत ना त्याच्यातले 100 मोडून टाकू ना. 60-70-80 रुपयाची गोळ्या घेऊ, काय असं वरती 20 रुपयाचे कोल्ड्रिंक घेऊ. ओके. हा चल मग. होऊन दे ना. आपल्यासाठी नाही ना खर्च, हरकत नाही, पण याचे जिरवायला 100 खर्च करू. 100 जाऊ दे बाय, आपण याची जिरूच. जिरवायचीच आपल्याला. अरे लोकांकडे पाणी अडवा, पाणी जिरवा आहे. आपल्याकडे माणसं अडवा आणि त्यांची जिरवा. त्यांची जिरवाई. चल. तुझा मुका घेऊ का? नको घेऊ नको.
सरपंच बोल. एक दिवसात सुट्टी भेटेल का मला? नाही नाही एकच दिवस द्या. बाळू, कांदे काढायची सुरुवात झाली, गावाचे खळे बाकी आहेत अजून, आणि कशाला पाहिजे सुट्टी तुला? मी संध्याकाळी जातो आणि सकाळी लगेच मागे येतो. आणि राखण कोण करीन खळ्यात? काही एक काढित हो, काही एक सुट्टी भेटेल? दिवसाचं. तुला तुला काय कमी आहे बाळू इथं? हा, सगळं टोटल तुला म्हणजे फार खाण्यापिण्यापासून सगळं राहायला तुझे लाईटची बिल मी भरतो, आणि कशाला मोकार सुट्ट्या पाहिजे रे तुला? सगळं खरं आहे तुमचं. मग पर संध्याकाळी नाही, मग मी सकाळ सकाळ जातो आणि 5-5:30 पर्यंत मागे येतो. जायचंय कुठं तुला? घरी जायचंय. तुझ्या घरी जायचं का? हा. घरी काय आता? सगळं तर इकडे आहे. आता तुम्हाला कसं सांगू बा सरपंच, तुम्ही एक काम करा, तुम्ही बाकीचं नका मला विचारू, मला एक दिवसाची सुट्टी द्या. मी असा जातो आणि सकाळ सकाळ मागे येतो 7च्या आत, अंधार पडताच. नाही नाही, एवढं खडे होते मग जातो. तुम्ही ऐका ना राव सरपंच, तुम्हाला कसं कळत नाही राव, मला एक दिवसाची सुट्टी द्या राव. कशाला लवकर सुट्ट्या 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 पाहिजे राव? हा, आणि ती उषाबाई इकडे होती तेव्हा नव्हतं सुट्ट्या घेत कधी, आणि आता काय उषाबाई गावाला गेली तर तू लगेच सुट्ट्या मागायला लागला. म्हणूनच सुट्टी पाहिजे एक दिवसाची. कशाला म्हणून आणि बिनून काय नसतं म्हणून. एवढं खडे करून मग जा, 1-8 दिवसांनी जा. आज 5 वाजता जातो आणि पाठच 5 वाजता येतो ना. असं रात्रीतून काय करणार आहेस बाळू तू? इकडे सगळं खळं अनाथ होऊन जाईन तो या वाचून. हा, एका रात्रीचा विषय, एका रात्रीचा काय करणार आहे? असे काय झेंडे काढणार आहे तू रात्री जाऊन? त्याच्यापेक्षा आपलं खाण्यात जाऊन तुम्हाला नाही कळायचं राव सरपंच, तुम्ही एक दिवसाची सुट्टी द्या राव मला. अरे बाळा, तू ऐकायचा राव तू. काय एक दिवसाची ऐका, सुट्टी एक दिवसाची? तिकडे ते डुकरं सगळं कळीस करून पडून टाकीत. घासल्यात पडू दे त्या डुकरावर, मला नाही काय करायचे. इथं एक दिवसाची सुट्टी मागत होत ते द्याय ना तर. एक काम कर, हा. 2 दिवसात खडे उरकून घेऊन मग जा. नाही, मग नाही, 2 दिवस नाही. जा. मला आजच्या दिवस सुट्टी पाहिजे. नाही द्यायची की तुम्हाला नसली नाही द्यायची. नाही देणार मी. तू 2 दिवसांचा खडं करून घ्या. जा बरं, ते मशीन आलं का बघ, पळव कर. नाही द्यायची का? अरे मशीन बघ. सुट्ट्या मागते, काय करायचं काय माहिती गावाला जाऊन. प्यार ना करियो दिल टूट जाता है चाहत की. हे आणलं का? हो हो, कोल्ड्रिंक आणली, थोडं नॉर्मल मी पिलोय. टाकायच्या अगोदर गोळ्या आणल्यात, आता याची डायरेक्ट मी काय केलं, पाकिटाची गोळी आहे ना ती काढली, पाकिट फेकून दिली, याचं गोळ्यांमध्ये भोगा केलाय. ते सगळं टाकलं. आता आहे ना त्याच्याकडे जाऊ, हा. त्याला कोल्ड्रिंक पाजू आणि नंतर आता ह्यो बी आला भाऊ याच्यात वाटी करी. अरे पिऊन देणार राव घंटे, आता 20-30 रुपये खर्च केले, ते बी आपले मित्रच आहे. काय 1-2 घोट पिल्यानं काय होणार? पिऊन दे त्याला, दर त्याला बी ऊन का लागत नाही का त्याला बी? होय माया. ऊन आहे त्यानं थंड प्यावं, थंड. गरम तर एवढं मी काय एवढं म्हणतो, तुम्हाला गावात करमत कस काय? करमत ना, करमत बी ऊन आहेत, गरमत बी. गरम ते बी. आणि काय होतं माहितीये का, आपल्याला तर सवय झाली. हा. हे गावाकडून बोला ना. पोरांना काय होते, हा, काय? शहरातले पेमेंट पोरं टाकलेत बरं का तुम्ही. आणि आता ही अख्खी वाटली टस करण घंटे. गो 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 गो. याला फक्त प्यायल्यानंतर थोडं असं हे झालं ना, हो. याला सुजाताबाईकडून सोडावं लागेल हा. चहा. नाही होऊन दे ना 10-15-20 मिनिटं, याच्यानंतर आपण सर्च मोहीम राबू ना. ह्यो आजूबाजूला कुठं दिसतं का, तर असं होऊन दे, थोडं जिरून दे, आहे की नाही. 20-25 मिनिटांनी काय नाही विषय मग. इफेक्ट होऊन दे. हा, 4-5 घंटे आपल्याकडेच आहे आता ह्यो पट्ट्या. आता याचा खेळच. हा खेळ, याला आता तो वेळ अपुरा पडन एवढा ह्यो खेळ. मला इथं एक दिवसाची सुट्टी मागितली तर आहे ना, तिथं उन्हा तानाचं पाण्या पावसाचं इथं काम धंदे करायचे. खराब आईला आईला बरं झालं रे, उन्हा तानाचं भेटलं. चालन, तुम्ही फक्त कामावर उरकून घ्या. आईला मजाच मजा आता. आया आईला लय भारी आयटम दिला. काय उन्हा तानाचं भारी वाटलंय. असं वाटतं पेवानी इथंच झोपा.
काय तुझ्या तर बाई लय निवांत बसल्या. हा काय म्हणता? उन्हा तानाचं थोडी ती एक गोष्ट कानावर घालायची होती तुमच्या. कानाच्या वर हम्म. काय हा, बोला म्हणजे ना? तुम्हाला मोबाईलचे सांगायचंय खेळ त्यांना काय? बंद करा मोबाईल. हा हा लक्ष ठेवलं द्या. ठेवलं. तू नाही का आपल्या गावात आलेली तो नवीन महेश खरात, हा माया म्हणतात माया थोडक्यात माया. त्याच्यापासून सावध राहा. का हो? तो लय स्त्री लंपट आहे. म्हणजे त्याची नजरच घाणे. हा का? हा पाहिलं मी मागच्या वेळेस काही कुठाने करत होता. तिने काय केलंय तिकडं बी असंच काही ते मॅटर केलंय मुंबईला पुण्याला म्हणून त्याला तिकडून हाकलून दिलाय. हवय तरी म्हणलं यो गावात कमून आलाय परत. अरे कंप्लेंट होऊन आणि त्याला कसं बस त्यांच्या तर लोकांनी सोडवलं म्हणते तिकडून. पार आहे ना एवढं मोठं प्रकरण होतं पण ते दाबलंय. हा याच आहे ना. आणि कसं असतं कुत्र्या शेपूट किती बी नळीत घातलं आणि ते वाकडच. हा काय तर सवय काय जाणार नाही ना आपल्या गावात. आता तुम्हीच आहेत समजा नाही का, मग त्याच्या नजरेत येताना अशा, हा, त्याच्यामुळे तुम्ही सावध राहा फक्त त्याच्यापासून. हा बाई नाहीतरी कारण असं काय? वाटतं मला ते. वाटतच म्हणजे व्हायला नको असं काही आपल्याला म्हणजे असं म्हणूनही आपण गंटन पण ते काय बी होऊ शकतं. असं वाईट चिंतू नये होऊ नये असं आपल्याला वाटतं पण काळजी घे ना आपलं काम आहे. हा हा शेवटी तुम्ही बाई माणूस आहे त्याच्यामुळे काय होतं 11th आवरला झालं काय केलं तर ते माणूस असं काय पटकन जबाबदारी खबरदारी घेणार ना. त्यापेक्षा अगोदर सावध राहिलेलं बरं. आणि शेवटी कसं आहे ते पुरुष आहे, पुरुषाची जात कशी असते तुम्हाला माहिती आहे. हा त्यात तो काय तुम्हाला बोलावं काय आता आता म्हणतात ना समजणे वारो को इशारा इशारा काफी. काफी आहे. समजलं आता समजलं. आम्ही जास्त नाही बोलू शकत तुम्ही आता शेवटी बाई माणूस आहे असं एकदम उघडपणे नाही बोलू शकत. त्याचं आता काय इरादे म्हणता येईल किंवा ते जरा ते नजर म्हणा त्याचं चालचलन चरित्रच खराब आहे मुळात त्याचं गंठन. बोगस भंगार. हा. हा बाई नाही तर काय ते दिसतं ना तसं आहे ते दिसत ओळखतच आपण त्याच्यावर त्याला एखाद्या. चल येऊ का मग. हा बरं झालं बाई सांगितलं. हा, हा सावध राहा फक्त. हा हा चाललं तुमचं मोबाईलचं. हा. चल कमलेश. चला चला लय लहान लय पोरगं पण अवघड ते. झालं. हा ना. असं कमून होते. ऐक सुजाताबाई, काय झालं बाळभाऊ? भाळू नका म्हणून भाऊ नका म्हणू. तुम्ही पहिलं घरात जा. कुछ भी हो सकता है. अहो काय झालं हातीचं बळ आलंय अंगात सुजाताबाई. बाई? तुम्ही घरात जा. आता राहत नाही मला अहो, सुजाताबाई. बाळभाऊ, पण काय झालंय? आता काही नका बाळू नका म्हणून भाऊ नका. तुम्ही पहिले नजरा आडवा. घरात जा अहो, मी तुम्ही. मागं बसली तुम्ही झाले पुढं. आता कसं सांगू तुम्हाला तुम्ही घरात जा. मला रामा सुजाताबाई. आयो बाई, आयो बा तुम्ही घरात जा लवकर. नाही तर मी तुम्हाला तुम्ही जा तुमच्या घरी, नको मी माझ्या तुम्ही घरी नजरे जाते. आडवा माया लवकर. बाई काय आयो, प्रकार आहे हा? तुम्ही नजरे आडवा ना बाई तुम्ही. बाई, जा मी जाते. लवकर सांगितून दिसू नका. गेले का गेले का. अयो बरं झालं बाबा. अनर्थ टळला रे बाळ्या. कमले, तो महेश काय करत असतो? सुचत नसत उड्या मारत असेल, जागेवर उड्या मारत असेल. काय करून काय नाही असं होत असेल त्याला. असं ब्लड सर्क्युलेशन वाढतं ना म्हणजे तुला कसं सांगायचं. कुठे आहे? बघ बरं तिकडे दिसतं का मी. रक्त विसरण ए कामल्या गप रे. अरे गांच्या ते काही येडा झाला काय गायत बियात हातकडे टाकत तू. ए कामल्या गप बस. अरे येडा आहे का तू. भाऊ भाऊ अरे यार काय आहे? कोणता प्रकार आहे? अरे इथं काय टेबल दिसतो तुला. अरे भाऊ काय करू. हो सरपंच ते बाजूला सांभाळा. काय झालं साल काढायला. काय अहो, झालं ते- काय ते हे झालंय पा. काय या पाटल्यावानी झालंय तो. काय त्याची एनर्जी काय तुरा बाबू. त्याने अशी मिठी मारली म्हणता बाबू कसं बस सोडून पाहिलोय सरपंच. काय बरं तू तुमच्या कोण मागे लागलाय. काय कळा ना नुसते येऊन मिठा मारितोय. मिठाच मारितोय त्यो. फुल एकदम असा तुफान हे झालेला आहे तो. बावचा आला त्यो पेला बिला बावचा. होता काय नाही नाही पेलेलं वास नाही. बीस काय नाही आला राव. पेलेलं नाही तो. नाही नाही वास मग बीस नाही आला. आता आहे ना तुम्ही एक काम करा तुम्ही जा आता घरी. हा. मी काय करतो बाळूला आहे ना आता गावाकडे जायसाठी सुट्टीच देतो आता त्याच्याशिवाय पर्यायच नाही राहिलेला माझ्याकडं. जा तुम्ही जा लपत छपत जा पण हा. हा. अहो, जा. पण आमच्या मी त्याला जीवाचं- देतो पाठवून तिकडे त्याची बायको तिकडेच आहे, तिकडेच पाठवून देतो मी आता. आपण आमच्या जीवाचं काही बरं वाईट नाही होत झालं नाही होत नाही होत. एखादं घमेलं बघून त्याच्या आडलं अरे बाबू. एवढे मोठे गावी आहेत का तुमच्याकडे.
सरपंच आला का तू कुठे गेले ते दोघं कोण गंठ्यान खांबल्या अरे तू काहून त्यांच्या माग लागला राव नाही नाही एक काम करतो हा. दर बाळू हे 200 घे हा. हा, आणि जा मग तुम्हाला गावाला आहे ना हा उशाबाई गावाला आहे ना जा तुम्हाला उद्या सकाळी सांगत होतो सुट्टी द्या उद्या सकाळी हा? हा. इरसाल सारे झाले इथं गोळा कॉम धाम नको याचा टाऊक वर